मुलांनो, आपल्या सभोवतालच्या वातावरणात दररोज आपल्याला अनेक बदलांचा सामना करावा लागतो. या बदलांवर परिणाम करणारे काही घटक असतात आणि प्रत्येक बदलाची कारणे असतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण पाहत असलेल्या बदलांपैकी काही हळूहळू होतात, तर काही जलद असतात. काही बदल तात्पुरते असतात आणि काही कायमस्वरूपी असतात. बरेच बदल नैसर्गिकरित्या होतात, परंतु काहीसाठी बदल घडून येण्यासाठी आपल्याला काही प्रकारे सुरुवात करावी लागेल किंवा हस्तक्षेप करावा लागतो. आपण बदलांचे व्यापकपणे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करतो, म्हणजे भौतिक बदल आणि रासायनिक बदल. या सत्रात आपण इयत्ता 7वी विज्ञानातील भौतिक आणि रासायनिक बदल या धड्यातून काही भौतिक बदलांबद्दल जाणून घेऊया. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास सक्षम असाल. शारीरिक बदल, आकारात बदल, आकारात बदल, पदार्थाच्या स्थितीत बदल, रंगात बदल, क्रिस्टलायझेशन. कीवर्ड्स. भौतिक बदल. पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांमध्ये बदल. पदार्थांची स्थिती. वितळणे. घन पदार्थांचे द्रवात रूपांतर. उकळणे. द्रव पदार्थांचे बाष्पात रूपांतर करण्याची प्रक्रिया. बाष्प. स्फटिकीकरण. स्फटिक मिळवण्यासाठी पदार्थांचे गरम केंद्रित द्रवण थंड करण्याची प्रक्रिया. सुरुवात करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. पदार्थांचा आकार, आकार, रंग आणि स्थिती यासारख्या गुणधर्मांना त्याचे भौतिक गुणधर्म म्हणतात. ज्या बदलांमुळे पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांमध्ये बदल होतो त्याला भौतिक बदल म्हणतात. आकारातील बदल समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. एक फुगा घ्या आणि त्यात हवा भरा. आपल्याला फुग्याच्या आकारात बदल दिसून येतो. आकारातील बदल समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. कागदाचा तुकडा 4 चौकोनी तुकड्यांमध्ये कापा. प्रत्येक चौकोनी तुकडा आणखी 4 चौकोनी तुकड्यांमध्ये कापा. हे तुकडे टेबलावर ठेवा जेणेकरून हे तुकडे मूळ कागदाच्या तुकड्यांचा आकार घेतील. मूळ तुकडा बनवण्यासाठी आपण ते तुकडे परत जोडू शकत नाही. कागदाच्या आकारात बदल होतो. अशा बदलाला भौतिक बदल म्हणतात. चेंज इन साईजसाठी दुसरी कृती करू. खडूचा एक छोटा तुकडा धूळ मध्ये चिरडून टाका.
पेस्ट बनवण्यासाठी धुळीत थोडे पाणी घाला. खडूच्या तुकड्याच्या आकारात रोल करा आणि कोरडे होऊ द्या. आम्ही धूळपासून खडू पुनर्प्राप्त. खडूच्या आकारात बदल होतो. अशा बदलाला भौतिक बदल म्हणतात. अवस्था बदल समजून घेण्यासाठी एक उपक्रम करूया. एक काचेच्या टम्बलरमध्ये थोडा बर्फ घ्या. टम्बलर उन्हात ठेवून बर्फाचा थोडासा भाग वितळवा. आता आपण पाहतो की बर्फ वितळताना आहे आणि आपल्याला बर्फ आणि पाण्याचे मिश्रण सापडले आहे. येथे घनद्रव मध्ये बदललेले आहे. अशा बदलाला भौतिक बदल म्हणतात. अवस्था बदल समजून घेण्यासाठी आणखी एक उपक्रम करू. एका डब्यात थोडे पाणी उकळा. आपण पाण्याच्या पृष्ठभागावरून वाफ उडताना पाहतो. उकळत्या पाण्यापासून काही अंतरावर वाफेवर त्यांच्या हँडलने उलटे पॅन धरा. आम्ही पॅनचे आतील पृष्ठभागावर पाण्याचे थेंब पाहतो. येथे वायू द्रवात बदललेले आहेत. अशा बदलांना भौतिक बदल म्हणतात. रंगातील बदल समजून घेण्यासाठी आणखी एक कृती करू. चिमट्याच्या जोडीने हॅक्सा ब्लेड धरा. ब्लेडच्या मुक्त टोकाची टीप गॅस स्टोव्हवर ठेवा. काही मिनिटे थांबा. आम्ही पाहतो की ब्लेडच्या टोकाचा रंग लाल होतो. ज्योतवरून ब्लेड काढा. आम्ही निरीक्षण करतो की टीप पुन्हा त्याच्या मूळ रंगात परत येते. आपण पाहिले की गरम झाल्यावर रंग बदलतो. अशा बदलाला भौतिक बदल म्हणतात. क्रिस्टलायझेशन समजून घेण्यासाठी दुसरी क्रिया करूया. एका बीकरमध्ये थोडे पाणी घ्या आणि त्यात काही थेंब पातळ सल्फ्युरिक ॲसिड घाला. पाणी गरम करा. उकळायला लागलं की सतत ढवळत असताना हळूहळू कॉपर सल्फेट पावडर घाला. जोपर्यंत आणखी पावडर विरघळत नाही तोपर्यंत कॉपर सल्फेट पावडर घालणे सुरू ठेवा. द्रावण फिल्टर करा. थंड होऊ द्या. सोल्युशन थंड झाल्यावर त्रास देऊ नका. काही वेळाने उपाय पहा. आम्ही कॉपर सल्फेटच्या स्फटिकांचे निरीक्षण करतो. वरील क्रियावरून आपल्याला समजते की आपण विरघळलेले पदार्थ क्रिस्टल्सच्या स्वरूपात वेगळे करू शकतो. क्रिस्टल्स मिळवण्यासाठी पदार्थांचे गरम केंद्रित द्रावण थंड करण्याची प्रक्रियेला क्रिस्टलायझेशन म्हणतात. वरील सर्व बदलांच्या उदाहरणांमध्ये आपल्याला स्थिती, रंग
आकार, अवस्था इतर मध्ये बदल दिसून येतात. पण पदार्थ तसाच राहतो आणि कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. शारीरिक बदल सामान्यतः उलट करता येण्यासारखा असतो. लक्षात ठेवण्याचे मुद्दे: जेव्हा पदार्थांचा आकार, रंग किंवा स्थितीत बदल होतो तेव्हा त्याला शारीरिक बदल म्हणतात. सामान्यतः भौतिक बदलांमध्ये कोणतेही नवीन पदार्थ तयार होत नाही. शारीरिक बदल साधारणपणे उलट करता येण्यासारखा असतो. क्रिस्टल्स मिळवण्यासाठी पदार्थाची गरम केंद्रित द्रावण थंड करण्याची प्रक्रियेला क्रिस्टलायझेशन म्हणतात.